आयकर विभागाच्या वतीनं आज पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि अकोला या 3 जिल्ह्यांमधील सोन्या चांदीच्या दुकानांवर आयकर विभागाने छापेमारी सुरू केलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो सध्या अमरावतीच्या एकता आभूषण जवळ आणि या ठिकाणी देखील आयकर विभागाच्या वतीनं छापेमारी करण्यात आलेली आहे। सध्या आयकर विभागाचे मोठ्या प्रमाणावर अधिकारी जर आपण पाहिलं तर या एकता आभूषणमध्ये आतमध्ये बसलेले आहेत। संपूर्ण कागदपत्रांची असेल किंवा मग बिलिंगची तपासणी केली जात आहे। यवतमाळ जिल्ह्यात देखील छापेमारी आयकर विभागाने केलेली आहे। दुसरीकडे अकोला जिल्ह्यात छापेमारी मोठ्या प्रमाणावर आयकर विभागाने केलेली आहे। अमरावतीपासून 55 ते 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या परतवाडा शहरातील अनेक सोन्या चांदीच्या दुकानांवर आयकर विभागाने छापेमारी केली असल्याची माहिती आपल्याला सूत्रांच्या वतीनं मिळत आहे। या आयकर विभागाने जी छापेमारी केली यामध्ये संपूर्ण दुकानाचे कागदपत्र असतील, जीएसटीचे बिल असतील, संपूर्ण तपासणी या ठिकाणी सुरू आहे। आपण जर पाहिलं तर पश्चिम विदर्भातील पूनम ज्वेलर्स असेल, प्रकाश ज्वेलर्स आहेत, ईशा ज्वेलर्स आहे, अमरावतीचं एकता ज्वेलर्स आहे, या दुकानांवर जे आहे ते आयकर विभागानं धाडसत्र राबवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। बनावट काही बिलं असतील का याची तपासणी जी आहे ती आता आयकर विभागाच्या वतीनं सुरू झालेली आहेत। खोट्या खरेदी विक्रीच्या काही नोंदी आहेत का तसं दाखवण्याचा काही प्रयत्न या व्यावसायिकांकडून झाला का याचा देखील तपास आता आयकर विभाग करत आहे। सोबतच जीएसटी असेल मग किंवा करांचा गैरवापर झाला का, कर या व्यावसायिकांनी लपवला का याची माहिती जर आपण पाहिलं तर आयकर विभागाचे अधिकारी घेत आहेत। संपूर्ण पुस्तकं असतील, खात्याचे स्टेटमेंट आयकर विभागाच्या वतीनं तपासले जात आहे, बँकेचे स्टेटमेंट आहेत, बिलं असतील, संपूर्ण माहिती जी आहे ते आता आयकर विभाग व्यावसायिकांकडून घेत आहे। धाडसत्र जे आहे ते राबवले जात आहे। मालकांची कसून चौकशी जर आपण पाहिलं तर या माध्यमातून केली जात आहे। मोबाईलमधला डेटा असेल किंवा मग दुकानामध्ये जे काही संगणक आहे याची देखील पूर्ण तपासणी आयकर विभागाच्या वतीनं केली जात आहे। मोठ्या प्रमाणावर जे आहे ते सकाळपासून धाडसत्र जर आपण पाहिलं तर आयकर विभागाने सोन्या चांदीच्या दुकानावर राबवलेलं आहे। कॅमेरामन अंकित दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।